तर मंडळी सर्वांना रामकृष्ण हरी. मी धीरज मयेकर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक या बिस्किटाची खारी ग उधारीच्या दुनियेची तू माझी क्यूटशी राजकुमारी ग. तर मंडळी आज आहे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन. तर प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करत असतो. अशा सर्व भाऊंना आणि बहिणींना माझ्याकडून रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ खूप मजेदार होणार आहे कारण आज एक नाही तर दोन सण आहेत. दुसरा सण म्हणजे सण आईलाय गो नारळी पुनवचा मनी आनंद मावना कोल्यांच्या दुनियेचा. तर मंडळी आज आहे नारळी पौर्णिमा. तर सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि खास करून कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी आज आहे नारळी पौर्णिमा. तर आजच्या दिवशी आम्ही सर्व वाडीतली लोक ग्रामस्थ मंडळी आपण समुद्राला नारळ अर्पण करण्याचं कारण असं आहे की गेला 1.5 महिने मासेमारी बंद होती कारण समुद्र खूप खवळला देखील होता. तर आज नारळी पौर्णिमे दिवशी आपण समुद्राला नारळ अर्पण करून पुन्हा एकदा मासेमारी वगैरे सुरू केली जाते. तर आज व्हिडिओ हा त्या संदर्भात असणार आहे आणि तुम्हाला खूप मजा येईल. तर मंडळी आपण नारळ अगरबत्ती आणि चिल्लर म्हणजे 1-2 रुपये आपण घेऊन चाललो आता समुद्रावर. हा इकडे प्रथमेश आहे. प्रथमेश आपण जातोय आता सर्व. आपला भाऊ पण देखील बोटीवर पण जातो प्रथमेश. तर काय ना प्रथमेश उद्या आजपासून मासेमारी सुरू होईल तर काय म्हणशील मग उद्यापासून जोरात रिपोर्ट ना. चालेल बघूया. नकारा पण वाजलाय दाखवतो. तर मंडळी सर्व मंडळी जमले जाता. आता आपण आलोय कस्टम माउंट म्हणजे आपल्या खालती दुकान जिथे आपण मागे दिंडी. तर तिथे आता इथे सुरुवातीला आता भजन होईल. त्यानंतरला खालती समुद्रावर गेल्यावर नारळाची पूजा वगैरे होईल आणि नंतरला आपण समुद्राला नारळ अर्पण करू. तर म्हणजे आता भजन वगैरे आटपले. आता सर्वजण समुद्रावर जाऊ आम्ही. थोड्या वेळानंतर नारळाची वगैरे पूजा होईल आणि आरती वगैरे होईल. तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर चला म्हणजे बघा आपण इथे खालती पूजा करू थोड्या वेळाने. हा आमचा समुद्र जयगड खाडी बघू शकता तुम्ही. आणि खालतीच माशाचं काम चालू आहे. सर्वजण मासे वेगळे करतायत. साफसफाई चालू आहे. निघाले नगारा वगैरे वाजला तर आपण जाऊ. हा बघा गण्याचा बांगडा दाखवतोय. बघा मित्रांनो ह्याचं रक्षाबंधन झालंय. चिन्मयचं पण झालंय. चिन्मय जय श्रीराम. हा बघा म्हणजे नारळ कसं एकदम त्याला रंगवलेला आहे मस्तपैकी डिझाईन वगैरे केलेली आहे. तर हा असे नारळ म्हणजे प्रत्येकाचे असेच नाही आहेत. तर हा आपला समर्थाने असं नारळ रंगवलं आहे. आता सर्वजण म्हणजे हा आता पूर्ण समुद्राला आपण अर्पण करू थोड्या वेळातच. आणि ते बिल्डर आधी आणि आपला अकमल. हे अकमल
हा गुरुबागे मंडळी आता आलोय आम्ही सर्व खाली. आता सर्वजण नारळ वगैरे ठेवतील. ते भटजी काका पण आले तर दाखवतो तुम्हाला. करतोच बघा म्हणजे बघू शकता आपले सर पण आले कस्टम ऑफिसर. इकडे दादा मला पाठी महाराज की जय. आरती वगैरे आटपली. आता नारळ फेकायला सुरुवात होईल. सोडतोय आपले सर देखील नारळ सोडताना समुद्राला. मागा सर्वजणांनी नारळ फेकून मोकळे झाले. आता एक द्या ना. प्रश्न आली तर आपण पण उडवूया. मंडळी आता सर्व गारणं लावायला घेतलंय.
तुमची सेवा करून सेवा करायची. तर मंडळी आता आपण कस्टम ऑफिसमध्ये आलोय. आता सर आपल्याला म्हणजे आपले कस्टम ऑफिसर सर आहेत, तर त्यांना आपण विचारूया की त्यांचं काय मत आहे आणि त्यांचं आजच्या या दिनाबद्दल, नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन हे आहेत. तर सरांचं एक मत घेऊया आपण आणि सरांना विचारूया सर काय म्हणतायत ते. सर जय हिंद. सर तुम्हाला कसं वाटतंय सर आजच्या दिवशी? आजचा हा दिवस जो हिंदू धर्माप्रमाणे जो नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हा एका दिवशी हिंदू धर्मामध्ये साजरा केला जातो आणि ह्या दिवसाला आज अनन्यसाधारण महत्त्व आहे की बहीण ही भावाला राखी बांधण्यासाठी त्याच्या घरी जाते आणि तिथे ती सांगते की ह्याचपासून तू माझं संरक्षण करायचं आहे. आणि ह्याच दिवशी काही नारळी पौर्णिमा जो असतो त्यावेळी कोळी बांधव हे जे काय 2 महिने 3 महिने जे काय त्या मासेमारी बंद केलेली असते त्यांनी, त्यावेळी जो माशांचं प्रजनन काळ असतो, मासे वाढीला लागणार असतात, तो हा जो त्यांचा पावसाळी जो समुद्रामध्ये मासेमारी न करण्याचा जो त्यांचा बंद असतो तो आजच्या दिवसाची नारळ समुद्राला अर्पण केल्यानंतर, समुद्राला शांत केल्यानंतर मग ते उद्यापासून ते मासेमारीला जात असतात. हा आजच्या दिनाचं महत्त्व आहे. आणि हा जे आपण सगळे इथले जमलेलो आहोत गावातले सगळे मासेमारी करणारे सगळे बांधव याने आत्ताच समुद्रावर नारळ अर्पण केला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे जे ऑफिस आहे ते आमच्या वार्ल्ड वर्ल्डपासून सांगण्यात आलेलं आहे की इंग्रजांचं हे ऑफिस तेव्हापासून आजपर्यंत कधीही नारळ न टाकण्याची पद्धत नव्हती, अखंडितपणे जी चालू आहे. त्याच्यासाठी तुम्ही पण साहेब या आणि तुम्ही टाका. आज ह्या जयगड कस्टम ऑफिसचा मी अधिकारी आहे, तर मला त्यांनी रिक्वेस्ट केली आणि रिक्वेस्ट जरी केली नसती तरी पारंपरिक पद्धतीने जी प्रथा चालू आहे ती काय मी खंडित केली नसती. आणि त्याप्रमाणे मी आज हा नारळ समुद्राला अर्पण केलेला आहे आपल्या सर्वांच्या सोबत. तर आपण सगळ्यांनी जे समुद्र दर्या राजाला गाराणं घातलेला आहे की हा समुद्र शांत होऊ दे आणि मासेमारी करणाऱ्यांच्या जीवाला सुख देऊन त्यांना मासेमारीचा धंदा व्यवस्थित सुखाने चालू दे. आणि अशा पद्धतीने आम्ही तर नारळ टाकून आम्ही कस्टम ऑफिसमध्ये आलेलो आहोत. आणि कस्टम ऑफिसमध्ये आल्यानंतर गावकऱ्यांची इंग्रजांच्या काळापासून जी पद्धत आहे चालू असलेली की तिथे आल्यानंतर भक्ती गीताने एक भजन करायचं, ते आज भजन आतमध्ये चालू आहे त्यांचं. आणि असंच ही रूढी जी परंपरा जी आहे ती चालू राहू यासाठी आमच्याकडून जे काही योगदान ते आम्ही करत राहू. ओके सर, थँक्यू सो मच सर. आणि सर तुम्ही यावर्षी आलं तसं दरवर्षीप्रमाणे या म्हणजे आम्हाला देखील खूप भारी वाटेल. आणि असंच तुमचं एक बहुमूल्य मार्गदर्शन आणि तुम्हाला जे मत वाटलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे सर. थैंक यू सो मच सर. सर आपको कैसा लग रहा है सर आज? अच्छा लग रहा है. और सर आप क्या कहना चाहते हो आज के दिन के? यस सर, ठीक है सर, थैंक यू सो मच सर. आप दोनों भी सर हर साल आते रहिए और हमें खुश कराते रहिए. थैंक यू सो मच सर. मंडळी आता सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं आहे आणि सर देखील आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातलेच आहेत आणि सर यावर्षी आलेत आपल्याकडे आणि त्यांचं एक स्वतःचं एक मत छानप्रमाणे मांडलं. आणि आता मित्रांनो आपण दरवर्षी येतो ते आपल्या कस्टम ऑफिसमध्ये, आपल्या जे दुकान आहे आपलं म्हणजे आपण मागे जी दिंडी ठेवली होती त्याच्या बाजूलाच कस्टम ऑफिस म्हणून आहे. तिकडे दरवर्षीप्रमाणे आपण भजन करतो, म्हणजे खालतून आपण आलो एकदा नारळ अर्पण करू की इकडे येऊन भजन करतो आणि त्यानंतरला हा कार्यक्रम समाप्त होतो. तुम्हाला आता भजन चालू आहे ते दाखवतो आणि असेच व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत, खूप मजा येणार आहे.
तर मंडळी आता नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम आटपलाय, तर लाडू चिवडा खाऊन मस्त की निघालोयात। मंडळी आता नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम आटपलाय, आता आपण जातोय रक्षाबंधनला। खरं तर रक्षाबंधनला बहीण येते घरी, पण आता मी जातोय माझ्या बहिणीकडे वरती सडेवाडीत, तर तुम्हाला दाखवतो, चला। मंडळी आलोय आता आपण हिच्याकडं। ओ माय गॉड, मित्रांनो ही हरामखोर बहीण त्याला भावाला बोलवते, बघ नंतरला व्हिडिओ येतोय की नाही। हे बघा ही दिव्या, ती बिचारी लाजून आत गेली। हरामी हरामी बहीण भावाला बोलवते रक्षाबंधनला। चला ऐसा थोडी ना होता है। साखर चालते, तिला बोल ये म्हणून, साखर चालते उपवासाला। ही आकुची आकांक्षा, ती परवा गेली नाही ते दुसऱ्या दिवशी एक राखी पार्सल आली आहे नांदेवाड्यातून, ती पण घेतो बांधून। शेतीची राखी आहे ही। चला पाया पडा, रक्षा करायची ना, पाया पडा बाबा। हा बारका स्वराज। मंडळी आता आपण घरी आलोय, तर ताई आली आपली राखी बांधायला, ताईकडून राखी बांधून घेऊया। ही बघा ही आपली ताई, आता राखी बांधून घेऊया। ही आपली ताईकडून आपण आता राखी बांधून घेतोय। ताईने मस्त की भारी भारी राखी आणली आहे बॉक्स मधून वगैरे। अरे वा वा, मस्त राखी आहे ही। तर मंडळी आजची धमाल तुम्ही एन्जॉय केलीच असेल, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला।